प्राणेश्वरी, हृदयेश्वरी, केवढं ऍडव्हेंचर करून आलोय मी. काळजाचे कबाब थळ हातावर घेऊन आलोय मी. मी शिरीनचा फरहान, जुलियटचा रोमिओ, सोनीचा ट्रान्झिस्टर, I'm sorry, सोनीचा मायवॉल. सोड माझा हात. हाती घेतलेलं काम सोडू नये असं म्हणतात. सोड माझा हात. नाही, आता तुझी कदापि सुटका नाही. प्रारंभी तुटो अथवा फांदी तुटो. अनारकली, तुझ्याशिवाय हा सलीम जावेद जगू शकणार नाही. सोड म्हणते रे माझा हात. सलीम जावेद अरे माझ्या तुला काय लाज लज्जा वाटते की नाही? अरे मॅडम, तुला पोलिसाच्या ताब्यात दिलं म्हणजे बरं दिसेल. कोण आहे तिकडे? रामनाथ, सोमनाथ. आपण सगळा प्रकार माझ्या ध्यानात आला. माझ्या मुली, एस्पेशली हेमे, तू ही असली घाणेरडी गोष्ट करावी. शेमफुल. पण पप्पा, एक शब्द बोल नकोस. तू मॅडम समोर मला लाज आणलीस. आता आता अगदी पाणी डोक्यावरून गेलं. आता मी तुम्हाला इथे ठेवतच नाही. उद्याच्या उद्या गोव्याला पाठवून देतो. गोव्याला? येस, गोव्याला. आपण इतका त्रागा करून घेऊ नका. मी ती गोष्ट इतकी सिरियसली घेतली नव्हती. नाही, तो आपला मोठेपणा आहे. पण आता जे ठरलं ते ठरलं. मी गोव्याच्या कॉलेजमध्ये या दोघींची नावं सुद्धा घालून टाकलेली आहेत. येस. आणि माझ्या एका मित्राच्या बंगल्यामध्ये यांची राहायची सोय केलेली. तो वारलेला आहे, पण त्याची बायको आहे. तिला आम्ही ऑन्टी म्हणत असतो. ऑन्टी. काय डोंगरे तिकडे आणले? मोठा मुश्किल मिळाली उद्याच्या गाडीची. पण साहेब हे फर्स्ट क्लासचे आहेत. माझ्या मुली काय थर्ड क्लास नाही जाणार आहेत? नाही, पण हे जेंट्स कुपीचे आहेत म्हणून. अरे कुपे म्हणजे दोघांच्या करताच असतं ना. मग जेंट काय लेडी काय? घे मी दोन्ही तिकीट. हेमे, श्यामे, उद्या संध्याकाळच्या गाडीनं तुम्हाला दोघींना गोव्याला जायचंय. जा, तयारीला लागा. चला निघा. पण मॅडमचं काय? मॅडमचं मी बघून घेईन. हॅलो. येस, अशोक आहे. अशोक, मी श्यामा बोलतेय. हे बघ, उद्या संध्याकाळी मी आणि ताई गोव्याला जाणार आहोत. हा, हे बघ, आता मला काही जास्ती बोलायला वेळ नाहीये. असं काय? तू असं कर, उद्या संध्याकाळी दादर स्टेशनवर फर्स्ट क्लासच्या जेंट्सच्या कुपेकडे उभा राहा. हो, गाडी वेटीहून सुटते, दादरून नाही. तुम्ही आपलं काम करा. बरोबर काम करतो मी. हाय. हाय श्यामा. हाय. हॅलो. हाय. हे घे तुमचं पार्सल. थँक्यू. पण ताई, पप्पाने आंटीला कळवलं की आपण दोघी येतोय म्हणून. त्याची तू काळजी करू नकोस. पण ताई, तुझं लग्न झाल्याशिवाय मी कसं लग्न करू? तुला सांगितलं ना तू काळजी करू नकोस म्हणून. इट्स माय हेडेक. मी बघेन ना एखादा पावाला तिकडे. चल. ए, पाय कोण पडणार? अरे ताई, तू खरी संसार करा. अशोक, माझ्या लाडू बाईला सांभाळ. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. चला, मोठ्या जबाबदारीतून मोकळे झालो आपण. आपण काय? आपण म्हणजे तुम्ही. मग असं म्हणा. काही म्हणा, पण त्या दोन मुली नसल्यामुळे अगदी घर खायला उठणार आहेत. आणि त्यात मला काही काम पण नाहीये. असं काय करताय? मुली नाही तर नाही. सर साहेबांची काळजी घ्या. नाहीतरी घरात बाई माणूस कोणी नाहीच आहे. अरे तुमचा सल्ला कोणी विचारला होता मध्ये? गाड, मूर्ख, इडियट. मला ठाऊक आहे तुमच्या दोघांचं प्रेमाचं भांडण आहे ते. नाही, तसं सर साहेबांचं माझ्यावर प्रेम आहे. पण काय आहे, बायसेप गेल्यापासून आणि विशेषतः ब्लड प्रेशरचा अटॅक आल्यापासून सर साहेब भयंकर चिडचिडे झाले. पूर्वी असं करत नव्हते, चांगले होते पूर्वी.
एक्सक्यूज मी मॅडम, येस. आपल्या बरोबर असलेली ती मुलगी हा, ती दादरलाच उतरली. म्हणजे जागा खाली आहे तर या साहेब या. आपण सध्या इथे बसून घ्या, रात्री मी तुमची दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये सोय करतो. अच्छा. मी इथे बसलो तर आपली काही हरकत नाही ना? कंपार्टमेंट 2 माणसांसाठी. हो येस. आता या अटीवर मी इथं थांबायला तयार आहे. क्या फैसला हुआ? त्या काहीतरी नाही नाही म्हणतायत. वा वा वा, शांतपणे वाचायला सुद्धा किती बरं वाटतं. इंजिन. उरलेले राहू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर साहेबांची मुलगी. Welcome, my dear. थँक यू. Welcome, my dear. Welcome. अगं, तू एकटीच आली? तुझ्या बापाचा फोन आलो, त्याचे 2 चेडवा येतात म्हणून. चेडवा? म्हणजे डॉटर. त्याची दुसरी मुलगी नाही आली? दुसरी मुलगी? हा, तिला ना आज मॅथ्सचे पेपर्स मिळणार आहेत. ती उद्या येईल. असे बरं बरं. तू का तुझी आणि तुझ्या बहिणीची खोली दाखवता? बहीण मिस सिस्टर सॉरी आंटी, आम्ही दोघी एकाच खोलीत राहू. गुड, व्हेरी गुड. चल बाय. हा, तू का तुझी खोली दाखवता. चल या रे पुता, या. अगो, तुम्हाला दोघींना हवे सामखे लहान असताना बघितली. ही पुढे ही तुमची दोघांची रूम. बोरिया आवडली? ये पुढे तू सामखे थकल्यास तू माझी रेस्ट घे. हा तुला चहा आणते. हा, कुठले हेमा श्यामा, ही तुम गेली खोली. आव दरवाजा. वाह, एकदम आवडली. श्यामा डार्लिंग, आय एम होम. लग्न आधी काय लाईफ होतं. 50 पोरींकडे लक्ष जायचं. आणि आता हातामध्ये संसार पिशवी, हा डालडा, हे पापड, ही वांगी, हे तुझ्या डोळ्यात पाणी. खरंच संसार म्हणजे असं काही असेल याची कल्पना नव्हती. पोट कापलं की हो माझं. थांब, यावर एक जालीम उपाय. कसला?